सरकारी नोकरी, साधा एक शिपाई पदावर कार्यरत व्यक्ती. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हाच माणूस 3 बायकांचा दादला, 53 बँक खात्यांचा मालक आणि उत्तर प्रदेशातला सर्वात श्रीमंत शिपाई म्हणून पुढे आलाय. त्यानं भ्रष्टाचार करत कोट्यवधी रुपयांचा खेळ खेळलाय. आणि थांबा, ट्विस्ट इथेच संपत नाही. या महाभागानं स्वतःच्या पत्नीला कागदोपत्री सरकारी विभागात शिक्षिका दाखवत पगारही काढायला सुरुवात केली होती. घटनेत ट्विस्ट आहे, भरपूर गंभीर गुन्ह्यांसोबतच थोडा मसाला आहे. एका शिपायाच्या करोडपती बनण्याची ही संपूर्ण स्टोरी. पाहूयात हे संपूर्ण प्रकरण काय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यातून समोर आलेलं हे प्रकरण ऐकताना एखाद्या वेब सिरीज सारखं वाटतं, पण ही कथा आहे पूर्णपणे खरी आणि तितकीच धक्कादायक. पिलीभीत जिल्ह्यातलं जिल्हा विद्यालय निरीक्षक कार्यालय. इथं शिपाई म्हणून काम करणारा एक कर्मचारी, नाव इल्हाम उर रहमान शमसी. आता शिपाई म्हटलं की आपल्या समोर एक साधा कर्मचारी येतो. खाकी किंवा पांढऱ्या रंगाच्या पोशाखातला, डोक्यावर त्याच रंगाची टोपी, महिन्याचा ठरलेला पगार, साधं पण हालाकीचं आयुष्य. पण या प्रकरणात चित्र पूर्णपणे उलट आहे. कारण इल्हामकडे होते 1-2 नाही तर तब्बल 53 बँक खाते. हो, तब्बल 53. आणि या खात्यांमधून फिरत होते कोट्यवधी रुपये. हे सगळं उघड झालं मात्र तेही अचानक नाही, तर याच्यात ट्विस्ट आहे. जर जे 53 खाते होते त्याचे त्या बँकांनी संशय व्यक्त केल्यानंतर काही खात्यांमध्ये सतत मोठ्या रकमेचे व्यवहार होत होते आणि तेही सरकारी फंडशी, सरकारी खात्यांशी संबंधित खात्यांमधून देवाणघेवाणीची. बँकांनी ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळवली आणि इथून सुरू झाला तपास सुरू झाला आणि एक एक करून थर रहस्य उलगडत गेले. आणि समोर आलं की इल्हामनं सरकारी सॅलरी फंडामधून फेक लाभार्थी तयार केले होते. म्हणजेच कागदोपत्री काही लोकांना पगार मिळतोय पण प्रत्यक्षात ते अस्तित्वातच नाही. 12 नोव्हेंबर 2024 पासून त्यानं असे तब्बल 98 व्यवहार केले आणि या सगळ्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवले. यातला सगळ्यात धक्कादायक भाग कोणता, तर त्यानं स्वतःच्या पत्नीच्या खात्यात 1,95,95,000 रुपये जमा केले आणि तेही कशाच्या नावाखाली, तर शासकीय वेतन. हो, इल्हामनं आपल्या पत्नीला कागदोपत्री शिक्षिका दाखवलं, म्हणजेच प्रत्यक्षात ती शिक्षिका नव्हती, पण सरकारी रेकॉर्डमध्ये ती शिक्षिका होती आणि तिच्या खात्यात दर महिन्याला पगार जमा होत होता. पण गोष्ट इथंच थांबत नाही. पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा झालाय. इल्हामच्या 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 बायका असल्याचं समोर आलं. आता विचार करा, एकीकडे सरकारी नोकरी, दुसरीकडे 53 बँक खाते आणि तिसरीकडे 3 बायका. ही सगळी गोष्ट एखाद्या सिनेमाची वाटते, पण ही आहे सरकारी यंत्रणेतील मोठी पोकळी दाखवणारी वास्तव कथा. तपास पुढे गेला, बँक स्टेटमेंट्स तपासले गेले आणि मग पोलिसांनी त्याच्या एका पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिला थेट जेलमध्ये पाठवलं. दरम्यान म्हणजे या सर्व मधल्या काळात या 53 खात्यांमधले 5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जी आहे ती आता गोठवण्यात आली आहे. 5 कोटींपेक्षा जास्त आणि अजूनही तपास सुरू आहे. कुठं 6 कोटींचा आकडा सुद्धा सांगितला जातोय. कारण प्रश्न अजूनही उरतोय, इल्हाम एकटाच होता काय संपूर्ण प्रकरणात, की या घोटाळ्यामागे आणखी काही लोक आहेत. कारण तपासात असंही समोर आलंय की यातली काही रक्कम जी आहे ती या इल्हामनं बिल्डरांच्या नावावर त्यांच्या खात्यावर वळवली. म्हणजेच हा फक्त एक माणूस नसून कदाचित पूर्ण नेटवर्क असू शकतं. या प्रकरणी FIR दाखल झालाय आणि तपासाला आता वेग आलाय. पण या सगळ्या प्रकरणातून एक मोठा प्रश्न उभा राहिला. सरकारी यंत्रणेत एक शिपाई इतक्या सहजपणे 53 खाते उघडू शकतो, फेक लाभार्थी तयार करू शकतो आणि कोट्यवधी रुपये बळकावू शकतो. तर मग सिस्टीम मध्ये नेमकं चुकतंय कुठे? की फक्त एका व्यक्तीची लालसाही आहे, की संपूर्ण सिस्टीम मधील मोठा हा दोष आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या पैशांवर सामान्य माणसाचा हक्क आहे, ज्या पैशातून शिक्षकांचे पगार, सुविधा त्यांना दिल्या जातात, ते पैसे अशा प्रकारे लंपास होत असतील, बळकावले जात असतील, तर मग सामान्य माणसानं विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ही होती पिलभीत येथील शिपाई ते करोडपती बनणाऱ्या व्यक्तीची कथा. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.